नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही पाहत आहात ठरलं तर मग मालिकेचा रिव्ह्यू. तर आजच्या भागाच्या सुरुवातीलाच सायलीची थोडी फजिती झालेली दाखवली आहे. तिचा पूर्ण गोंधळ उडालेला दिसतो. कोणतं काम आधी करावं आणि कोणतं नंतर हेच तिला समजेनसं झालंय. एकीकडे सतत फोन येत आहेत. फोनवरून एक जण सांगतो, मॅडम मी गोविंद बोलतोय, त्या केससाठी पुढच्या आठवड्याची तारीख मिळालीये. हे ऐकून सायली क्षणभर थांबते. तिला काय उत्तर द्यावं हेच सुचत नाही. तरीही ती स्वतःला सावरत म्हणते, हो का, छान छान. इतक्यात आणखी एक व्यक्ती येऊन म्हणतो, मॅडम या केसेस जरा पाहाल का. त्यामुळे सायलीचा अधिकच गोंधळ उडतो. समोर एक ग्राहक बसलेला असतो आणि तोही विचारतो, मॅडम अजून किती वेळ लागणार आहे. एकाच वेळी इतकी कामं आणि प्रश्न समोर आल्यामुळे सायली पूर्णपणे तणावाखाली गेलीये हे या सीनमध्ये स्पष्ट दिसतं. पुढे ती हा सगळा गोंधळ कसा हाताळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आता तो माणूस म्हणतो, मॅडम ही केस आधी बघा ना, अर्जंट आहे. चैतन्याच्या लक्षात आलंय की आता गडबड होतीये. सायलीला तो म्हणतो, एक मिनिट सायली वहिनी, तू एक काम कर, यावर सही कर बरं. सायलीनी सही केलीये. आता हे सगळे ऑफिशियल कामं सायलीच्या सहीवर कशी चालतायत ते त्यांना माहिती. ते काय मला कळलं नाहीये. चैतन्य म्हणतो, करमरकर मी तुम्हाला सांगतो नंतर तुमच्या केसचं सगळं व्यवस्थित डिटेल, तुम्ही आत्ता याल का. असं म्हणून चैतन्याने प्रत्येकाला गावलंय ज्याच्या त्याच्या कामाला. सगळी गेल्यानंतर आता चैतन्य हळूच म्हणतो, वहिनी ते ब्रिंग इन अनादर शूज वगैरे ते सगळं ठीक आहे, पण आता अर्जुनचे बूट टोचायला लागलेत का तुला. नाही म्हणजे खरं सांग मला. अगं सायली वहिनी तुझ्या चेहऱ्यावरनं वाटतंय ग. सायली आता तोंडात फुटफुटते. हे सगळं त्या इडलीच्या पिठापेक्षा जास्ती फसफसतं. सगळे लोक एकत्र बोलायला लागले की डोकं भंडणतंय माझं. काय करू आता. सायलीचा उडालाय थोडासा गोंधळ, पण तरी सायलीने छान मॅनेज केलंय बरं का प्रेक्षकांनो. चैतन्य म्हणतो, अगं वहिनी तू टेन्शन घेऊ नकोस, तू आधी रिलॅक्स हो. आपण ना एक सगळ्या गोष्टी सॉर्ट करूयात, ठीक आहे. आधी कॉल्स मॅनेज करू, मग क्लायंट्स मॅनेज करू. तू आता शांत हो थोडीशी. सायली म्हणते, चैतन्य भाऊजी रिलॅक्स होण्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग आहे. चैतन्य हसून म्हणतो, सॉलिड वहिनी सॉलिड. म्हणजे अर्जुनला फोन करायचा. आता चैतन्य हसून म्हणतो, वहिनी फॅन्टॅस्टिक आयडिया. अर्जुन इकडे कपडे वाळू घालतोय बरं का प्रेक्षकांनो. मला असं वाटतं कपडे वगैरे वाळू घालायला यांच्याकडे विमल आहे ना. अर्जुननी एक्स्ट्राची कामं का लावून घेतली आहेत मागे कळत नाहीये. असो, पण आता तो जेव्हा हे काम करत असतो तेव्हा सायलीचा फोन आलाय. आता हा अर्जुन थोडा ॲटिट्यूड देतो बरं का. मला माझ्या कामात डिस्टर्ब करू नकोस बायको. सायली म्हणते, अहो डिस्टर्ब नाही केलं, तुम्हाला कामं जमतायत का हे बघायला फोन केलाय. झालं का सगळं, का अजूनही त्या वॉशिंग मशीनवर कुठला कलम लावायचा विचार करताय. अर्जुन म्हणतो, टोमणे मारायची गरज नाहीये, माझं सगळं काम परफेक्ट मॅनेज केलंय मी. तू तुझं बघ. सायली लीगल डॉक्युमेंट्स जमतायत का तयार करणं. सायली म्हणते, कुठले लीगल डॉक्युमेंट्स. तेवढ्यात आता एक माणूस येतो आणि म्हणतो, मॅडम ही आहेत लीगल डॉक्युमेंट्स या फाईलमध्ये. सायली आता ते चेक करते आणि म्हणते, बरं आली आहेत माझ्या हातात लीगल डॉक्युमेंट्स. अहो चैतन्य भाऊजी ही लीगल डॉक्युमेंट्स. अर्जुन म्हणतो, बायको तुला कोणाची तरी मदत घ्यावीच लागते ना तिथे. मी काय म्हणतो, सोडून दे ना हट्ट, कबूल कर की तुला नाही जमत आणि येऊन जा घरी. सायली म्हणते, मग तुम्ही कबूल करा ना की तुम्हालाही नाही जमत आहे. तुम्ही हात लात कबूल करा. इथे निदान मी दुसऱ्याच्या मदतीने काम तरी पूर्ण करतेय. आता तुम्ही तो स्वयंपाक पूर्ण करा म्हणजे झालं. अर्जुन पुढे काही बोलणार तेवढ्यात सायलीने फोन ठेवलाय. अर्जुन विचार करतो, बायको पण ना. अर्जुनला असं वाटतंय की सायलीला आता ते काम जड जातंय. मनाशीच बडबडतोय, जड जातंय, करू दे तिला ते काम करू देत. पण आता बाकीची कामं आठवल्यावर त्यालाही टेन्शन आले. बाप रे, आता मला ही जड जातंय, पण ही कामं मला करावीच लागणार. आता असा विचार तो करतो आणि अचानक त्याला आठवतं, अरे देवा, स्वयंपाक तर राहिलाय करायचा. इकडे सायली आणि चैतन्य लागतात हसायला. चैतन्याला बरं मजा येते बरं का अर्जुनच्या या अवस्थेवर. हळूच म्हणतोय चैतन्य, वहिनी जमेल का ग अर्जुनला स्वयंपाक करणं. सायली म्हणते, काय माहिती बाबा आता जमतं का नाही. असो, आता इथे मध्येच त्यांनी नागराजाचा एक सीन दाखवलाय. आज ना प्रेक्षकांनो त्यांनी एक वेगळंच गौप्य स्पॉट म्हणा किंवा सस्पेन्स रिव्हील केलाय बरं का. म्हणजे त्यावेळेला जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता ना, तेव्हा ट्रक मॅनेज केला होता बाबूने. काल तुम्ही पाहिलं होतं प्रमोद की बाबूची साक्ष घेतली. आज सायलीने साक्ष म्हणजे एक त्याच्याशी बोलली आहे, ती इंटरॉगेशन झालंय. तर त्यात तिला असं कळलंय की एक वेगळ्याच माणसाने ट्रक अरेंज केला होता आणि तो म्हणजे हा रमेश. काल जे त्यांचा प्रोमो दाखवला होता ना, ते आज रिव्हील केले बघा तुम्ही पुढे दाखवताय. आता इथे नागराज विचार करत असतो की या महिपतला दिवसेंदिवस हँडल करणं अवघड चाललंय. साक्षीचं नाव सांगून मी याला किती दिवस गप्प बसवणार आहे. महिपतने जर तोंड उघडलं तर कन्फर्म मी आयुष्यभर जेलमध्ये सडेल. पण या प्रियाने मला मोबाईल का पाठवला असेल. आली मोठी माझी साथ न सोडणारी, असा तिने का मेसेज टाकला असेल मला. नाही, अशी काही ती लायकीची नाहीये की तिच्या
त्याच्यावर भरोसा ठेवावा. पण माझं नशीब सध्या एवढं घाणेरडं आहे की मला सध्या प्रियाच मदत करू शकते. नागराज पर्याय नाहीये म्हणून प्रियाची मदत घेणार आहे. पण प्रिया पण लंबी फेकते त्याला. प्रेक्षकांनो आता बघा, आता मुद्दाम नागराज गाणं म्हणतोय आणि जो प्रियाने तो कॉन्स्टेबल मॅनेज केलाय ना त्याला खुणं होतोय. असं गाणं म्हणतो आणि खाणाखुणा करतो डोळ्यांनी. आता तो कॉन्स्टेबल इकडे येतो बरं का जेलजवळ आणि महिपतला उगाच उठवून देतो. महिपतला तो म्हणत असतो, कॉन्स्टेबल उठे चल, तुला साहेबाने बोलावलंय. महिपत म्हणतो, काय राव, आता डोळा लागला होता ना माझा, कशाला उठवताय राव. आता तो कॉन्स्टेबल महिपतला घेऊन जातो बरं का. आणि महिपत त्या जेलसमोरून जात असताना तेव्हा उगाचच आपल्या लहान लेकरं चिडवतात ना तसं त्या नागराजला चिडवतं, नाग मला अस्सूच आलं, अस्सू. तर आता नागोबा महिपत गेल्यानंतर प्रियाला कॉल लावतो. आता ते आपल्याला पुढच्या सीनमध्ये दिसणार आहे. पण तत्पूर्वी सायलीबाई काहीतरी फाईल लाचत असते. तेवढ्यात चैतन्य येतो आणि म्हणतो, वहिनी कसली ग फाईल वाचतीयस, अगादी गरम गरम चहा घेऊन टाक. सायली म्हणते, थँक्यू चैतन्य भाऊजी चहासाठी. आता चैतन्य विचारतो, काय वाचत होतीस तू त्यामध्ये. सायली म्हणते, रविराज काकांच्या अपघाताची फाईल आहे ही. चैतन्य भाऊजी मला एक सांगा, रविराज काकांना म्हणजे त्यांच्या गाडीला ज्या ट्रकनी धडक दिली ना तो ट्रक बाबू चालवत होता. पण तो ट्रक बाबूच्या मालकीचा नव्हता ना, मग तो ट्रक कोणाच्या मालकीचा होता. चैतन्य म्हणतो, वहिनी अगं ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, पण ही माहिती ना जरा जुनी आहे, सापडणं अवघड आहे. ते सगळं आपल्या हाताला तेव्हा लागलं नाही ग काही. सायली म्हणते, 20-22 वर्षांपूर्वी ह्या गोष्टी हाताला लागणं सोप्या नव्हत्या, पण आत्ता आपल्याला हे सगळं शोधणं सोपं आहे की कदाचित आपल्याला आजही कळेल की ते ट्रकचा मालक कोण होता ते. चैतन्य म्हणतो, हो तसं तर कळू शकतं ना, आजच्या काळामध्ये ही सगळी माहिती मिळणं खूप सोपं आहे. सायली म्हणते, मग भाऊजी आपल्याला एकदा का या ट्रकचा मालक कळला ना तर पुढची माहिती मिळणं सोपं होईल ना. चैतन्य म्हणतो, चालेल वहिनी, मी एक काम करतो, मी बाबूला फोन लावतो. आता बाबू त्यांच्या ऑफिसमध्येच आहे प्रेक्षकांनो, जो इतके दिवस दाखवला नव्हता, जो आज तुम्हाला दिसणार आहे. आता चैतन्याने बाबूला फोन करून बोलावले. अर्जुनच्या ऑफिसमध्येच बाबूला त्यांनी लपवून ठेवलेलं आहे. आता चैतन्य म्हणतो, बाबूला घेऊन ये रे, कोणाला तरी फोन करून सांगितलंय चैतन्याने. आता इकडे बघा, प्रिया आणि नागराजचा सीन दाखवलाय त्यांनी. प्रिया बाहेरच असते बरं का कुठेतरी आणि नागराज तिला तेवढ्यात फोन करतो. नागराज फोन केल्या गेल्या म्हणतो, फोन कशाला पाठवलास प्रिया. प्रिया म्हणते, फोन कशाला पाठवलास. काका, माझे प्रिय काका. अहो काका, मला किती आठवण येत होती तुमची, माहितीये तुम्हाला. फोन पोचवण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागले. तुमच्यामुळे आणि अण्णा सरांमुळे ज्या ज्या माणसांची माझी ओळख झाली ना त्या सगळ्यांचा मला अशा वेळेला करेक्ट उपयोग होतो. नागराज म्हणतो, कामाचं बोल कामाचं प्रिया. प्रिया म्हणते, कामाचं काय बोलणार काका. हो, मी तुम्हाला एवढेच सांगणार आहे की आजपासून ना तुम्ही टेन्शनच घेऊ नका. काका, बाहेरची आघाडी सांभाळायला मी आहे. तुम्हाला काही लागलं सवरलं ना तर हक्काने मला मेसेज करा. आणि काका, तो जो फोन आहे ना तुमच्याजवळ तो परत हवालदारला देऊन टाका हो. तुमच्याकडे जर तो फोन सापडला तर रिस्क नको. आणि जेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल, जेव्हा तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटेल तेव्हा त्याच्याकडनं फोन पुन्हा मागून घ्या. नागराज म्हणतो, प्रिया, या सगळ्यात तुझं का काय फायदा. प्रिया म्हणते, माझा फायदा. छे हो काका, आपल्या माणसामध्ये कोण फायदा तोटा बघतं. तुम्ही माझे आहात, आपले आहात ना. आता तुम्ही जेलमध्ये बसून माझ्या विरुद्ध तोंड उघडणार नाही एवढं बघा. नागराज म्हणतो, अच्छा असंय होय, आलं माझ्या लक्षात. उगाचच कशाला करशील तू हे सगळं. प्रिया, स्वार्थीयस प्रिया, एक नंबरची स्वार्थीयस तू, पण काळजी करू नकोस. चैतन्य म्हणतो, वहिनी अगं ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, पण ही माहिती ना जरा जुनी आहे, सापडणं अवघड आहे. ते सगळं आपल्या हाताला तेव्हा लागलं नाही ग काही. सायली म्हणते, 20-22 वर्षांपूर्वी या गोष्टी हाताला लागणं सोप्या नव्हत्या, पण आत्ता आपल्याला हे सगळं शोधणं सोपं आहे की कदाचित आपल्याला आजही कळेल की त्या ट्रकचा मालक कोण होता ते. चैतन्य म्हणतो, हो तसं तर कळू शकतं नाही, आजच्या काळामध्ये ही सगळी माहिती मिळणं खूप सोपं आहे. सायली म्हणते, मग भाऊजी आपल्याला एकदा का या ट्रकचा मालक कळला ना तर पुढची माहिती मिळणं सोपं होईल ना. चैतन्य म्हणतो, चालेल वहिनी, मी एक काम करतो, मी बाबूला फोन लावतो आत्ता. बाबू त्यांच्या ऑफिसमध्येच आहे प्रेक्षकांनो, जो इतके दिवस दाखवला नव्हता, जो आज तुम्हाला दिसणार आहे. आता चैतन्याने बाबूला फोन करून बोलावले अर्जुनच्या ऑफिसमध्ये. आणि तो अर्जुन राबतोय तिथे किचनमध्ये. तुमच्या केसकडे वेळच नाहीये कोणाला लक्ष द्यायला. नागराज म्हणते, चल चल, काही सांगते का ग तू भडकवला आणि ते दोघं भडकणार का. चल, शक्यच नाहीये. प्रिया बघा ना प्रेक्षकांनो, खोटं बोल पण रेटून बोल म्हणते कशी नागराजला. अहो काका, मी खोटं बोलत नाहीये, मी हे सगळं तुमच्यासाठी करते हो काका. एक काम करूया, हे बघा, मला चान्स मिळाला ना की मी तुम्हाला त्या दोघांचा फोटो काढून पाठवेल, मग तुम्हाला पटेल काका. नागराज म्हणतो, नाही,
माझ्या गुडबुकमध्ये राहण्यासाठी तू हे सगळं करतेस. अगं प्रिया, तू काय पण बोलशील का आणि काय पण करशील मला सगळं माहितीये. आणि फोन ठेव आता आणि माझं काम लवकरात लवकर कर, कळलं का? असं म्हणून आता नागराजने फोन ठेवलाय प्रेक्षकांनो. आत्ता बघा पुढे काय होतंय. बाबू आता एक मोठी आणि महत्वाची गोष्ट सांगतोय. पण तत्पूर्वी इकडचा सीन दाखवलाय त्यांनी, सुभेदारांच्या घरी. कल्पनाताई म्हणत असतात, बाई अजून सायली आलीच नाही. किती उशीर झालाय तिला, अजून ऑफिसमधूनच आली नाहीये.